Hello student, welcome to third year Diploma Applied Mathematics lecture series. I am Professor Sani. We see now lecture number 31, integral calculus, integration. आणि इंटिग्रेशन मध्ये आपण बघतोय इनडिफिनाइट इंटिग्रेशन. काय बघतोय? इनडिफिनाइट इंटिग्रेशन. याच्यानंतर जो चॅप्टर असणार आहे डिफिनाइट इंटिग्रेशन. त्यावेळी मी तुम्हाला परत फरक समजून सांगेन डिफिनाइट इंटिग्रेशन आणि इनडिफिनाइट इंटिग्रेशन मधले फरक काय असतो. तिथे प्लस सी असतो, तिथे प्लस सी नसतो. आपण बघत आहोत इनडिफिनाइट इंटिग्रेशन. आता इनडिफिनाइट इंटिग्रेशनचे काय बेसिक प्रॉब्लेम आपण बेसिक फॉर्म्युलाचे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केले होते. बरेच प्रॉब्लेम आपले झाले होते. मला वाटतं सगळ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म्युले पाठ केले असतील. पुन्हा पुन्हा सांगतोय फॉर्म्युले पाठ करा. ओके. आणि रेफरन्स म्हणून फॉर्म्युले लेक्चर करताना फॉर्म्युले समोर ठेवा. पाठ असतील तर ठेवायचीच गरज नाहीये. ज्या विद्यार्थ्यांचे अजूनही पाठ नसतील तर त्यांनी फॉर्म्युले लिहून काढा एका पेजवर. ओके, म्हणजे तुम्हाला अवघड जाणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आज बघूया राहिलेले काही प्रॉब्लेम बेसिक कन्सेप्ट वरचे, बेसिक स्टँडर्ड फॉर्म्युले ऑफ इंटिग्रेशन वरचे काय प्रॉब्लेम आपण बघणार आहोत. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन dx upon 9x square plus 16. Okay. What is the next step? Let I equal to. Let I equal to. What is the solution? Let I equal to integration dx upon 9x square plus 16. Now what is the adjustment here? See very carefully. What is the formula used here? First we see a formula used here, y. Okay. Why this formula used here? Use formula dx upon x square plus a square. This is the formula. See here x square is here plus a square means this is suppose this is 16. Okay. What is the answer? 1 upon a tan inverse x by a plus c. This is the answer. Now what suppose why this formula used? Because there is x square plus a square. This 16 can be written in terms of a square. But what is the here? What is the coefficient here? What is the coefficient here? 1. What is the coefficient here? 9. Okay, 9. म्हणजे इथे 1 पाहिजे, 9 नकोय. म्हणून काय करावं लागेल? We have take 1 upon 9 in outside the integration. 1 upon 9 कॉमन घ्यावा लागेल. का कॉमन घ्यावा लागेल? बिकॉज हिअर इज ओनली एक्स स्क्वेअर. फॉर्म्युल्यामध्ये काय फक्त एक्स स्क्वेअर आहे, 9x स्क्वेअर नाहीये. म्हणून काय करायचंय? 9 कॉमन घ्यायचा आहे, म्हणजे तो डिनॉमिनेटरला म्हणजे 1 upon 9 बाहेर घ्यायचा आहे. बघा, आता कॉमन घेणे म्हणजे काय ते एकदा समजून सांगतो, म्हणजे तुम्हाला पुढचे प्रॉब्लेम पण सोपे जातील. आता मला इथे इक्वल टू dx अपॉन, ओके, हा 9 आपण बाहेर घेतो इथे, म्हणजे तो 1 upon 9 येणार. 1 upon 9 इथे राहील एक्स स्क्वेअर. जेव्हा आपण इथला 9 बाहेर घेतो तेव्हा तो याला डिवाइड होतो, म्हणजेच काय 16 upon 9. समजतंय काय केलं? 9x स्क्वेअर प्लस 16. ओके, असं आहे ना. तो 1 upon 9 बाहेर घेतला म्हणजे तिथे येईल राईन x स्क्वेअर, आणि हा जो 9 आहे हा 16 ला डिवाइड होईल. सी द स्टेप. नाउ
1/9 dx अपॉन x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर म्हणजे 16 आणि 9 ला a स्क्वेअरच्या स्क्वेअरच्या भाषेत लिहायचे. 16 स्क्वेअर ऑफ 4 and 3 square is 9, means we get a here is 4/3. Now use the formula. What is the formula? 1/a tan inverse x by a. What is the a? A equal to 4/3 and x is x, means we write here formulas here. 1/9 as it is into 1/a. What is a? A काय तुमचा 4/3. बघा इथे फॉर्म्युला, हा फॉर्म्युला पण यूज करतोय, इथे व्हॅल्यू पुट करतोय. ओके, पुट द व्हॅल्यू या 1/a. व्हॉट इज a? 4/3. व्हॉट इज योर tan इनवर्स x? x दिसतोय x डिवाइड a म्हणजे काय 4/3 प्लस c. Okay, hence we get equal to 1/9 into 3/4 डिवाइड म्हणजे इनवर्स ने मल्टीप्लाई करायचंय. tan इनवर्स सेम हियर 2 go here 3x/4 plus c 3 1 3 9 3 into 4 1/12 tan inverse 3x plus 4 plus c and we get I for this simple problem. फक्त इथे आपल्याला फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे तो यावर न ठरणार. एक्स स्क्वेअर आलाय म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके, असाच एक प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्कला देतो. होमवर्क इव्हॅल्युएट इंटिग्रेशन dx upon 4x square plus 9. Homework problem is solved. Okay, see next problem. Evaluate integration dx upon 9x square minus 16 plus 7. Now let I equal to integration dx upon 9x square minus 16. काय करावं लागेल? कोणती साइन इथे मायनस, म्हणजे फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे सांगा? यूज इंटिग्रेशन dx अपॉन म्हणजे काय x स्क्वेअर कोणती साइन आहे मायनस a स्क्वेअर. आता फॉर्म्युला वेगळा आहे, इथे प्लस साइन इथे मायनस साइन आहे. मायनस साठी फॉर्म्युला आहे 1/2a log ऑफ. ओके, x पहिला असेल मायनस साइन असेल तर वरती असतो x मायनस a अपॉन x प्लस a प्लस c. आता नेहमीप्रमाणे परत हा 9 1/9 बाहेर काढायचा आहे. ऍडजस्टमेंट तुम्ही आधीच्या प्रॉब्लेम मध्ये मी तुम्हाला समजून सांगितले. 1/9 बाहेर आल्यावर इथे राहील dx अपॉन x स्क्वेअर मायनस व्हेरी नाइस 16/9. hence we get equal to 1/9 integration dx upon x square 16 4 चा स्क्वेअर आहे 9 3 चा स्क्वेअर आहे म्हणजे हा झाला a स्क्वेअर. आणि परत इथे a ची व्हॅल्यू आपल्याला भेटली a इक्वल टू किती भेटले 4/3. यूज द फॉर्म्युला. फॉर्म्युला यूज करायचं आहे, हे फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू पुट करायची आहे, काही करायचं नाही. बघा लक्षात ठेवा 1/9 की व्हॅल्यू इथे तसाच घ्यायचा आहे 1/9 काय इथे इंटू 1/2a. a काय तुमचा 4/3 लॉग दिसतो ना, इथे व्हॅल्यू पुट करतोय लॉग x मायनस a इज 4/3
अपॉन x प्लस a दिसतोय a तुमचा आहे 4/3 प्लस c. नाउ व्हाट्स हॅपन इक्वल टू 1 divide 9 into 1/2 into p/4 log of cross multiplication 3x minus 4 divide 3 परत डिनोमिनेटरला 3 into x 3x plus 4 divide 3 plus 3 3 get cancel और 3 1 3 बरोबर ना. Hence we get 3 into 2 6 6 into 4 correct 24 is 1 upon 24 log काय बघा 3x minus 4 3x minus 4 and 3x plus 4 plus c फायनल आन्सर. समजतंय म्हणजे जसं साइन असेल मग प्लस असेल तर प्लसचा फॉर्म्युला यूज करायचा आहे, मायनस असेल तर मायनसचा फॉर्म्युला यूज करायचा. असाच एक प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्कला देतो जो तुम्ही सोडवायचा आहे. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन dx अपॉन 4x स्क्वेअर मायनस 9. ठीक आहे मी सोडवता. ओके जाऊया नेक्स्ट प्रॉब्लेम. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन dx अपॉन 16 मायनस 9x स्क्वेअर. तर विद्यार्थी मित्रांनो इथे पहा मायनस एक्स स्क्वेअर आला, याच्या आधी एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर होता, इथे आलाय पहा ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. थोडक्यात म्हणजे फॉर्म्युला यूज करायचा आहे, कोणता यूज करायचा आहे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. मीन्स लेट आय इक्वल टू अतिशय महत्वाची स्टेप आहे आय इक्वल टू dx अपॉन 16 मायनस 9x स्क्वेअर. फॉर्म्युला कोणता यूज करायचा एकच ठरवणार यूज इंटिग्रेशन dx अपॉन काय ते ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता बा याच्या आधी होता एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, इथे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे म्हणून फॉर्म्युला फक्त एवढा चेंज करायचा आहे. लॉग जेव्हा पहिला ए असेल तेव्हा ए प्लस एक्स वरती घ्यायचा आहे अँड डिवाइड ए मायनस एक्स प्लस सी. आता नेहमीप्रमाणे परत इथे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे म्हणजे परत 9 बाहेर घ्यायचा आहे, 9 टेक कॉमन. हेन्स वी गेट 1 अपॉन 9 इंटिग्रेशन dx अपॉन जेव्हा इथून बाहेर घेतो आपण कॉमन घेतो तेव्हा याला डिवाइड होतो म्हणजे 16 अपॉन 9 मायनस एक्स स्क्वेअर. अगेन राइट द परफेक्ट स्क्वेअर. 16 कोणाचा परफेक्ट आहे 4 चा, 9 3 चा म्हणजे 3 4/3 स्क्वेअर एक्स स्क्वेअर. नाउ यूज ऑफ फॉर्म्युला 1/9 तसंच घ्यायचं आहे बरोबर 1/9. आता इथे फॉर्म्युला यूज करायचा 1 अपॉन 2a दिसतोय 1 अपॉन 2a 1 अपॉन 2a काय तुमचा 4/3 log of a is 4/3 plus x upon 4/3 minus x plus c. परत नेहमीप्रमाणे as usual 1/9 1/2 बरोबर इंटू काय 3/4 येईल इथे log क्रॉस मल्टिप्लिकेशन हा 3 तिकडे जाईल 4 प्लस 3x डिवाइड 3 परत इथे पण तसंच सेम 4 मायनस येईल इथे मायनस 3x अपॉन 3 3 कॅन्सल प्लस c परत इथे सेम 3 1 3 9 परत 1 अपॉन 24 येतो इथे 1 अपॉन 24 लॉग
4 plus 3x minus upon 4 minus 3x plus c आणि हे झालं तुमचं आन्सर. ओके, दिव्या असाच एक प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्कला देतोय. इव्हॅल्युएट dx अपॉन 9 minus 4x square हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. हा सेम स्टेपने जायचंय आणि सर्वांनी मला उद्या हा प्रॉब्लेम सोडून दाखवा. Now next topic, इंटिग्रेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन अतिशय महत्वाचा आहे. इंटिग्रेशन ऑफ इंटिग्रेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आता यासाठी काय फॉर्म्युले आपण ट्रिग्नोमेट्रीचे परत रिवाइज करूया जे ऑलरेडी आपण शिकलेलो आहोत. पहिला फॉर्म्युला आहे 2 sin थीटा cos थीटा, याचा आन्सर येतो sin 2 थीटा. हा sin 2 थीटाचा फॉर्म्युला आहे. बऱ्याच वेळा रिपीट झालेले फॉर्म्युले हे 2 1 minus cos 2 थीटा इक्वल टू 2 sin स्क्वेअर थीटा. ओके, म्हणजे sin स्क्वेअर थीटा इक्वल टू काय रे, हा 2 याला डिवाइड होईल बरोबर, म्हणजेच काय 1 minus cos 2 थीटा अपॉन 2 हा sin स्क्वेअरचा फॉर्म्युला आला. हा कशावरनं तयार केला आला लक्षात. 1 minus cos 2 थीटा म्हणजे 2 sin स्क्वेअर थीटा, हा 2 याला डिवाइड झाला म्हणजे sin स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 minus cos 2 थीटा अपॉन 2. नाउ नेक्स्ट थर्ड फॉर्म्युला, इथे फक्त प्लस साइन घ्यायचंय 1 plus cos 2 थीटा, त्याचा आन्सर येतो 2 cos स्क्वेअर थीटा. परत हा 2 याला डिवाइड होईल म्हणजे cos स्क्वेअर थीटाचा फॉर्म्युला cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 plus cos 2 थीटा अपॉन 2. म्हणजे बा sin स्क्वेअर थीटाचा फॉर्म्युला 1 minus cos 2 थीटा अपॉन 2 येणारे प्रॉब्लेम आहे. ओके, cos स्क्वेअर थीटाचा फॉर्म्युला 1 plus cos 2 थीटा अपॉन 2 मायनस sin स्क्वेअर असेल तर मायनस cos स्क्वेअर असेल तर प्लस. जाऊया पुढे विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म्युला नंबर 4. तुम्हाला माहिती आहे sin 3 थीटाचा फॉर्म्युला sin 3 थीटा इक्वल टू 3 sin थीटा मायनस 4 sin क्यूब थीटा. ओके, आता यावरनं मला लक्ष द्यायचे, हा जो आहे साइन क्यूब थीटाचा फॉर्म्युला काढायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो काय करावं लागेल लक्ष द्यायचे. फॉर्म्युला कसा तयार होतो ते सांगतो मी तुम्हाला. हा जो मायनस आहे मायनस 4 sin क्यूब थीटा हा या साईडला जाईल बरोबर, आणि हा इकडे म्हणजे काय 4 sin क्यूब थीटा ओके इक्वल टू 3 sin थीटा हा आपला पहिलाच होता बरोबर, आणि हा sin 3 थीटा इकडे आला, काय आला sin 3 थीटा मायनस झाला बरोबर, म्हणजे हा इकडे आला आणि हा इकडे. आता हा 4 याला डिवाइड झाला म्हणजेच काय होईल sin क्यूब थीटाचा फॉर्म्युला तयार होतो. सांगा 3 sin थीटा मायनस sin 3 थीटा डिवाइड हा 4 याला डिवाइड होईल डिवाइड 4, हा झाला sin क्यूब थीटाचा फॉर्म्युला. समजलं. पुढचा फॉर्म्युला फॉर्म्युला नंबर 5 cos 3 थीटा. cos 3 थीटाचा फॉर्म्युला आहे 4 cos क्यूब थीटा. फक्त इथे पहा ही टर्म पहिली होती 4 sin च्या जागी cos घ्यायचा, cos क्यूब थीटा प्लस 3 सॉरी नॉट प्लस माइनस माइनस 3 cos थीटा. ठीक आहे, मग आता मला कशाचा फॉर्म्युला काढायचा आहे, cos क्यूब थीटाचा फॉर्म्युला काढायचा आहे. म्हणजे मायनस टर्म तिकडे न्या, काय होईल प्लस होईल.
म्हणजेच cos 3 theta प्लस 3 cos theta इक्वल टू 4 cos क्यूब theta. ओके, आणि हा 4 याला डिवाइड होईल म्हणजेच मला cos क्यूब theta चा फॉर्म्युला भेटेल. cos क्यूब theta इक्वल टू काय, cos cos 3 theta प्लस 3 cos theta डिवाइड 4. म्हणजे आता जर विद्यार्थी मित्रांनो बघितलं दोन फॉर्म्युल्यामध्ये जर फरक तुम्ही लक्षात घेतला. ओके, जरा ऍडिशन करतो. जर इथे फरक लक्षात घेतला तुम्ही बघा, इथे 3 sin थीटा ओके मायनस sin 3 थीटा. मी याचा असा लिहू शकतो 3 cos थीटा प्लस cos 3 थीटा डिवाइड 4. म्हणजे फॉर्म्युला पाठ करायचा, हा जरी पाठ केला cos sin क्यूब थीटाचा 3 sin थीटा मायनस sin 3 थीटा अपॉन 4. आणि cos क्यूब फक्त काय करायचे, प्लस साइन द्यायचे आणि साइन रिप्लेस करायचा कशाने, cos ने. ओके, cos क्यूब थीटा 3 cos थीटा प्लस cos 3 थीटा कोणताही एक पाठ करा. जर cos क्यूब थीटाचा पाठ केला cos क्यूब थीटा इक्वल टू 3 cos थीटा प्लस cos 3 थीटा अपॉन 4. आणि मला जर sin क्यूब थीटाचा लिहायचा असेल तर इथे 3 sin थीटा मायनस cos 3 थीटा असे झाले फॉर्म्युले आणि यावरून आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह. आता या आधी विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला कॉम्पोजिट इंटिग्रेशनचे फॉर्म्युले पाठ करायला सांगितले होते आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी केले असतील. विद्यार्थी मित्रांनो परत एकदा काही फॉर्म्युले जे आपल्याला आता इथे लागणार आहे ते फॉर्म्युले इथे रिवाइज करतो. ओके, इंटिग्रेशनचे फॉर्म्युले आपण तर इथे आपल्याला लागणार आहे साइन एक्स इंटिग्रेशन साइन एक्स. काय साइन एक्स इंटिग्रेशन मायनस cos x derivative of x equal to minus cos x upon a plus c. म्हणजे जर मला इथे इंटिग्रेशन काढायचं असेल sin 3x चं इंटिग्रेशन काढायचं तर याचा आन्सर येणार आहे मायनस cos 3x डिवाइड 3 हा 3 इथे आला 3x चा डेरिव्हेटिव्ह प्लस c. म्हणजे मी ते समजण्यासाठी लिहिलेले लक्षात घ्या. तसंच मला जर आता cos x काय cos x चं इंटिग्रेशन बरोबर sin ax प्लस sin x अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ x आणि ax चा डेरिव्हेटिव्ह परत kx चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे sin ax अपॉन a प्लस c. हा झाला. हे काही महत्वाचे फॉर्म्युले जे आपल्याला यूज करायचे. नंतर महत्वाचा फॉर्म्युला इंटिग्रेशन dx म्हणजे 1 dx. काय ते आन्सर महत्वाचा x प्लस c. आता ही सर्व प्रॉब्लेम आपण फक्त या 3 फॉर्म्युलेवर आपण सर्व प्रॉब्लेम सोडवणार आहोत. लक्ष द्या तुम्हाला 3 फॉर्म्युले समजले सगळ्यांना. जाऊया बघूया प्रॉब्लेम. आणि प्लस हे तर फॉर्म्युला आहे पण त्याच्या आधी जे ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले म्हणजे साइन स्क्वेअर थीटाचा फॉर्म्युला cos स्क्वेअर थीटाचा फॉर्म्युला म्हणजे हा जर एक फॉर्म्युला पाठ केला तर दुसरा इथे मायनस साइन इथे प्लस बरोबर. इथे मायनस साइन आहे इथे काय प्लस फक्त इथे साइन च्या ऐवजी काय करायचं आहे cos रिप्लेस करायचं इथे. हा हा फॉर्म्युला बघा दिसतोय का हे दोघांमधला. ओके जमेल. आणि हे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले जे तुम्हाला लागणार आहेत एक्स्ट्रा फक्त ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले आतापर्यंत आपण 4-5 वेळा रिपीट केले तेच फॉर्म्युले आपण यूज करतोय. ओके नाउ नेक्स्ट आता एक्झाम्पल बघूया. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन sin स्क्वेअर x dx. ओके like I equal to
इंटिग्रेशन साइन स्क्वेअर एक्स dx. आता साइन स्क्वेअर एक्स चा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला नाही, म्हणून साइन एक्स स्क्वेअर ला काय करायचं आहे, सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे, जे आता आपण बघितले. आता साइन स्क्वेअर थीटाचा आपण फॉर्म्युला बघितला होता. काय आहे साइन स्क्वेअर थीटाचा फॉर्म्युला? साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू काय 1 मायनस कॉस 2 थीटा. मग आता इथे साइन स्क्वेअर थीटा नाही, काय एक्स आहे, म्हणून इथे साइन स्क्वेअर एक्स इक्वल टू 1 मायनस कॉस 2x डिवाइड 2. ओके, समजतंय का? याला जास्त करू शकतो इथे आपण 1/2 1 मायनस कॉस 2x अपॉन 2 सेपरेट केलं, 1/2 डिनॉमिनेटर सेपरेट केलं. हेन्स वी गेट इक्वल टू, आता इंटिग्रेशन मध्ये आहे ना साइन स्क्वेअर एक्स, हा जो साइन स्क्वेअर एक्स आहे हा कशाने रिप्लेस करायचा? फॉर्म्युल्यामध्ये सिंपल फॉर्म्युला आहे. ओके, तो कसा आला म्हणजे तिथे काय 1/2 मायनस कॉस 2x डिवाइड 2. बघा, आता आपण रूल्स ऑफ इंटिग्रेशन बघितलं. इथे दोन टर्म आहे मध्ये मायनस साइन आहे, सेपरेट करा. दोन टर्म सेपरेट केल्या इथे 1/2 dx मायनस इंटिग्रेशन cos 2x अपॉन 2 dx. आता त्यानंतरचा रूल बघितला इंटिग्रेशनचा, स्केलर बाहेर काढायचा, कॉन्स्टंट बाहेर काढायचा, म्हणजे 1/2 बाहेर येईल. इथे पण 1/2 बाहेर येईल, म्हणजे जिथे येईल सांगा 1/2 बाहेर आल्यावर काय राहील? फक्त dx. इथे 1/2 बाहेर राहिला तर काय? cos 2x dx. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आताच फॉर्म्युला यूज केले. इंटिग्रेशन dx च इंटिग्रेशन असतं x प्लस c आणि इंटिग्रेशन cos 2x dx च इंटिग्रेशन काय येईल रे? व्हेरी नाईस, sin 2x डिवाइड 2. वरती बघितलेलं बघा, cos x च इंटिग्रेशन cos sin x अपॉन a. तसंच cos 2x च इंटिग्रेशन काय ना sin 2x अपॉन 2. हेच वी गेट इक्वल टू, हा इथे 1/2 तसंच येणार आहे. हे dx च इंटिग्रेशन काय x मायनस साइन, ओके, cos 2x च इंटिग्रेशन काय होणार आहे? sin 2x अपॉन 2 प्लस c, म्हणजे जी 1/2 x 1/2 1/2 आहे 1/4 sin 2x प्लस c. आणि इथे आपला हा प्रॉब्लेम जमेल का? हे फॉर्म्युले आपण यूज केले आहे. जमेल? इव्हॅल्युएट इंटिग्रेशन cos स्क्वेअर x dx. आता फक्त इथे साइन स्क्वेअर होता, इथे आला cos स्क्वेअर x. नेहमीप्रमाणे परत लेट i इक्वल टू इंटिग्रेशन cos स्क्वेअर x dx. आता cos स्क्वेअर x चा फॉर्म्युला यूज करायचा. आता cos स्क्वेअर x चा फॉर्म्युला काय विशेष नाही, फक्त तिथे प्लस साइन द्यायचे. ओके, इथे मायनस साइन होतो, इथे प्लस येणार 1 प्लस cos 2x, बरोबर ना, अपॉन 2. मग आता cos स्क्वेअर x रिप्लेस करायचा आहे. कशाने रिप्लेस करायचा आहे? 1 प्लस cos 2x अपॉन 2. सेपरेट करा. सेपरेट म्हणजे समजते का? 1/2 प्लस cos 2x अपॉन 2 हे झालं सेपरेट. डिनॉमिनेटर सेपरेट, डिनॉमिनेटर सेपरेशन करायचे. आफ्टर सेपरेशन ऑफ डिनॉमिनेटर, separate the term. First is 1/2 dx plus integration cos 2x upon 2 dx. Okay, take constant outside. हा जो कॉन्स्टंट आहे 1/2 बाहेर घ्यायचा, इथे पण 1/2 बाहेर येणार आहे, म्हणजे हेन्स वी गेट हियर 1/2 इंटिग्रेशन dx प्लस 1/2 इंटिग्रेशन cos 2x dx. आता याचे फॉर्म्युले ऑलरेडी आपण बघितलेले, म्हणजे ते लिहित नाहीये.
dx चं इंटिग्रेशन x 1/2 cos 2x चं इंटिग्रेशन काय sin 2x डिवाइड 2 प्लस c. आता इथे येणार आहे हेन्स वी गेट 1/2x plus 1/2 1/2 1/4 sin 2x and this is our final answer plus c. जमेल जमेल का? तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघितल्यात काय बेसिक म्हणजे बेसिक फॉर्म्युला यूज करून इंटिग्रेशन कसं सॉल्व्ह करायचं आणि त्यानंतर बघितलं आपण युजिंग ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले सॉल्व द इंटिग्रेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. व त्यासाठी फॉर्म्युले बघितले sin स्क्वेअर थीटाचा फॉर्म्युला बघितला, cos स्क्वेअर थीटाचा फॉर्म्युला बघितला, sin क्यूब थीटाचा, cos क्यूब थीटा. ओके, याच्यावरचे आणखी काही एक्झाम्पल बघूया पुढच्या लेक्चरला. ओके, भेटूया, बाय.